नमस्कार. आज बघा काय मिरचीची हे बघा आज काय हिरव्या हिरव्या मिरच्यांचा बेत आहे. चांगल्या मिरच्यांना मधून काप लावून घ्यायचे, त्याच्यामध्ये मीठ भरायचं. मीठ भरून झाल्यानंतर मध्ये काप मारायचे. मध्ये काप मारले कारण खूप मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या आणि त्या तव्यावरती टाकून त्यांना जरा फ्राय करून घ्यायचं. थोडंसं तेल पण टाकलं होतं. तुम्हाला तेल टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. आता डाळ बनवली आहे आणि कोबीची भाजी बनवलेली आहे. आपल्याला बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलेले आणि ओवा टाकलेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बेटर जरासं घट्टच ठेवायचं कारण मिरचीला व्यवस्थित असं चिटकलं पाहिजे त्याच्यामुळे. हे बघा मिरच्या अशा सणसणीत तिखट होत्या आणि मस्त असं काप करून त्याच्या नरम पडतात. नाही तर नरम नाही झाल्या तर मग ते कडक कडक मिरच्यांना टेस्ट येत नाही आणि मीठ नाही भरलं तर आळणी होतं. तेलामध्ये छान अशा मिरच्या सोडल्या आहेत. खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत, त्यांना तळून घ्यायच्या आहे. आता मस्त मिरच्या भाजलेल्या आहेत तेव्हा आता त्या काढून घ्यायच्या. तेव्हा उलट्या पालट्या करून घ्यायच्या. मस्त अशा खरपूस झालेल्या. आता नैवेद्याचं ताटच भरलेलं आहे मी. बघा मिरच्या झालेल्या आहे, आपलं वरण भात झालेलं आहे, कोबीची भाजी आणि चपाती. त्याच्यामध्ये मी थोडेसे 2-3 आहे ना वेफर्स पण टाकलेले, ते केळीचे. बघा छान असा नैवेद्य तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला